नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज सिल्लोड तालुक्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी आलेली आहे। तर आज बघा, गुरुवार सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर सिल्लोड बाराडी हायवेच्या बाजूला एक्झॅक्ट संत एकनाथ शाळेच्या बाजूला राजस्थानी बोकडांची गाडी येत असते कुरुशी गोट फार्मवर। त्या क्वालिटीमध्ये बघा, कोटा, सोजत, तोतापरी, अजमेरी, गुजरी, शिरोई हे सर्व क्वालिटी आलेली आहे। तर लहान मोठे बोकड, पाठी आणि काही की शेळ्यासुद्धा आहे, गाभणी, काही की खाली खाटे शेळ्या, तर सर्व क्वालिटी आलेली। तर ज्यांना बोकड पालन करायचं आहे, राजस्थानी बोकड पाठी घ्यायचे आहे, ते नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि स्वतः येऊन खरेदी करू शकता। समोरासमोर आल्यावर व्यवहार करू शकता। त्यामध्ये कसं राहतं माहिती का, व्यवहार हा फोनवर होत नसतो, व्यवहार हा समोरासमोर येऊन क्वालिटी बघून होत असतो। त्यामुळे स्वतः या प्रत्यक्षात आणि क्वालिटी बघा, त्याच्यानंतरच खरेदी करू शकता। तर पूर्ण क्वालिटी 200-250 पिल्लं पाठी बोकड आलेले आहेत। जवळजवळ जेमतेम त्यामध्ये बोकड जास्त आहे। तर बघा, पूर्ण मोठ्या मापाचे, लहान मापाचे तुम्ही बघत असाल, प्रत्येक क्वालिटी एकदम छान क्वालिटीचे आलेले आहेत आत्ता। कारण काय होतं, लांबचा प्रवास असल्यामुळे थोडी खाली दिसतात त्यांचे फोटो खपाटी। तर बघा, चरलेले नाही, एकदा पोटभर कधी चरले तर एकदम तंदुरुस्त आणि निरोगी बच्चे परत उन्हाळ्यात। कारण आता ईद मार्केट चालू, कुर्बानीसाठी कोणाला जर बोकड लागत असेल किंवा ईदसाठी जर तयार करायचे असतील तर नक्कीच तुम्ही दर गुरुवारी गाडी येत असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये। मोबाईल नंबर दिलेला आहे, तर त्यावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि स्वतः प्रत्यक्षात येऊन कुरुशी गोट फार्मला भेट देऊ शकता। तर लहान पाठीसुद्धा जर तुम्हाला ब्रीडिंगसाठी पाठी छान लहान पाठी जर आपल्या वातावरणात सूट होणाऱ्या पाठी घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। त्यामध्ये बघा, क्रॉसिंगचे फुलं 100% काही की सुरू आहे, काही की क्रॉसिंग आहे, काही अजमेरी पण छान पाठी बघा। कारण या अजमेरीची पाठ ही क्वालिटी बघा, बोकड एकदम बोकडांची क्वालिटीसुद्धा एकदम खतरनाक क्वालिटी आलेली आहे। तर पूर्ण बोकडाची जवळजवळ 200-250 बोकडाची गाडी आलेली दर गुरुवारी आपल्या सिल्लोडमध्ये येत असते। तर व्यवहार करताना स्वतः प्रत्यक्षात या, कारण फोनवर उगाच टाईमपास केल्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन प्रत्यक्षात पाहून नंतर व्यवहार करू शकता। क्वालिटी बघितल्याशिवाय तुम्हाला स्वतः फार्मवर व्हिजिट केल्याशिवाय स्वतः आपल्या नजरेने क्वालिटी बघितल्याशिवाय कळत नसते। तर हे बघा, कोटाची पाठ एकदम 100% कोटाची पाठ आहे बघा। कोटाचे पण छान पाठी आलेले आहेत, बोकड आलेले आहेत बघा। इकडं सुद्धा आता जवळजवळ तिकडं काही उभे सावलीत खपून तापमान खूप असल्यामुळं आता सावली धरून उभे पूर्ण, कारण अर्धे लॉट तिकडं अर्धा लॉट इकडं ऊन जास्त आहे। त्यामुळे उन्हात जास्त तुम्ही स्वतः शेळ्या आणि स्वतःचं संरक्षण करू शकता, कारण तापमान खूप आहे। त्यामुळे काय होतं, उष्माघाताचा परिणाम होऊ शकतो, माणूस अटॅकसुद्धा येऊ शकतो, पिल्लं शेळ्या मेंढ्या मरू शकतात। त्यामुळे स्वतःची शेळ्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घ्या, कारण सकाळी 8 वाजेपर्यंतच तुम्हाला शेळ्या सोडायच्या असेल तर सोडू शकता। त्याच्यानंतर उन्हात दिवसभर सावलीत, थंडगार सावलीत तुम्ही ठेवू शकता। तर क्वालिटी बघा, एक नंबरचा माल आलेला आहे। तुम्हाला एक क्वालिटी दावतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे गरजू शेळीपालक आहे, ज्यांना बोकड पालन करायचे, राजस्थानी बोकड घ्यायचे, पाठी घ्यायचे, त्यांना तुम्ही नक्कीच आपला हे व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आणि लाईक करायला विसरू नका, एका लाईकमुळे तुमचं हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना फायदा होऊ शकतो। काय होतं माहिती आहे का, फक्त आपण आपला स्वतःचा विचार करून चालत नाही, सगळ्यांचा विचार फायदा झाला पाहिजे। कारण बघा, प्रत्येकाला सगळं भेटलं पाहिजे, कारण लांबून लोक येत असतात, लांबून गिऱ्हाईक येतात 300-400 किलोमीटर। त्यामुळे आपल्या सिल्लोड तालुक्याच्या आसपास जे इच्छुक शेळीपालक आहे, ज्यांना राजस्थानी बोकड पाठी घ्यायची आहे, ते नक्कीच आपल्या जवळच येऊ शकता। थोडं 2 पैशांना कमी जास्त होऊ शकतं। महाग आता सगळंच मार्केट टाईट आहे, तेजीत आहे, त्यामुळे सर्व महाग आहे। त्यामुळे थोडं महाग जरी लागलं, पण मग आपल्याच भागातल्या आपल्या जवळपास, कारण तेवढं आपल्याला 340 किलोमीटर जाणं म्हणल्यावर आपल्याला 4-5 हजार रुपये भाडं लागतं। त्यामुळं आपल्या आसपास जे फार्म असतं तिथूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ओळखीचं त्याचा फरक पडत असतो। कारण आपण 400, आपल्या जर एखादा की खराब निघालं, आपण 400 किलोमीटर वापस जाऊ शकत नाही, भाडं करतो परत रिटर्न त्या माणसाकडं। त्यामुळे आपल्या आसपासचे फार्म आहे, आता सिल्लोड तालुक्यामध्ये जेवढे जे इच्छुक शेळीपालक आहे ते नक्कीच या, एकदा बघा, क्वालिटी बघा, त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता। कारण एकदा बघितलं का तेव्हाच तुमच्या नजरात येईल की चांगली क्वालिटी कशी आहे। कारण मोठे बोकड, लहान बोकड 4 महिन्याचे तर 12 महिन्यापर्यंत, 2 दातपर्यंत बोकड इथं उपलब्ध असतात। मोठे बोकड बघा, आता शिरोईचा बोकड दिसतोय तुम्हाला बघा, आता शिरोईचा बोकड एक नंबर क्वालिटी, अशी तंदुरुस्त, वजनदार आणि कसलंही गुळ पाणी, कसलंही पावडर टाकून, पीठ टाकून पाणी पाजलेलं नाही बोकडांना। फक्त त्यांना थोडी हिरवी वैरण दिली खायला, कारण रात्रीचा प्रवास, रात्रभर 2 दिवस प्रवास असतो, त्यामुळे ती
खराब होतं, त्यामुळे ते आता चरलेत, थोडा सुका चारा आणि हिरवा चारा खाल्ला आणि पाणी पिलं, त्यामुळे आता थोडे चांगले दिसत आहेत. पण मग आपल्या घरी आणल्यावर जर आपण त्याची सोय ठेवली ना तर वजन खूप झपाट्याने वाढतं. कोटाचं सुद्धा वजन चांगल्या प्रकारे वाढतं आणि शिरोई पण वजनाला चांगली असते. वजन वाढीसाठी दुधासाठी शिरोई आणि कोटासुद्धा एक नंबर शेळ्या आहे. फक्त बिटल आणि काठीवाडीचं असं काही नसतं, पण मग शिरोई कोटाचे पण चांगले रिझल्ट आहेत. जे कोटाचे फार्म महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, शिरोईचे फार्म खूप तुरळक ठिकाणी. त्यामुळे नक्कीच तुम्हाला शिरोईमध्ये काम करायचं असेल तर नक्कीच अशा फळकर पाटी घ्या, छोट्या पाटी घ्या आणि त्यापासून सुरुवात करू शकता शहाऐंशी. तर तुम्ही क्वालिटी बघा, एक नंबरचे चांगले बोकड आहे. इकडं तापड बोकड आहे, मोठाले सुद्धा बोकड आले. ब्रिडिंगसाठी बोकड पण चांगले, कोटाचे बोकड, शिरोईचे बोकड आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे. शिरोईचे आणि कोटाचे बोकड तुम्ही नक्कीच ब्रिडण्यासाठी वापरू शकता. कारण बघा, आपल्याकडे जर गावरान शेळ्या असेल तर त्या गावरान शेळ्यांना कोटा किंवा शिरोई जर क्रॉस केलं तर क्रॉसिंगचे रिझल्ट प्युअरपेक्षा एकदम खतरनाक राहतात, एक नंबर राहतात. तुम्ही एकदा अनुभव घ्या, तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव आल्याशिवाय समजणारच नाही. तुम्ही परत प्युअरच्या मागच लागणार नाही, तुम्ही क्रॉसिंगमध्येच काम करा. कारण आपल्याकडे चालतं कटिंग मार्केट, त्यामुळे कटिंग मार्केटला क्रॉसिंगचे रिझल्ट खूप छान असतात. वजन आपल्याला काय, फक्त आपल्याला कटिंगवर मार्केट कायवर चालतं, वजन वाढ. जेवढं पिल्लांची वजन चांगलं असतं तेवढी किंमत आपल्याला भेटत असते. त्यामुळं क्रॉसिंगला तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि त्याच्या किमती बघा, 8,000, 6,000, 8,000, 12,000, 15,000, 20,000 अशा 20,000पर्यंत किमतीत. बघा, पांढरे, शिरोई, तोतापरीचे पण क्रॉसिंग चांगले रिझल्ट आहे. फक्त आपण त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काय होतं माहिती आहे का, आपण फक्त नेतून डायरेक्ट त्याला असं हे वेगळा चारा, हिरवा चारा देतो, नुसता काय खाऊ घालतं. पण मग नवीन सेट व्हायला थोडा 8-15 दिवस वेळ घेतात प्रत्येक जनावर. तुम्ही शेळ्या मेंढ्या असो का, बैल ढोर असो, गाय असो, कोणतेही 8-10 दिवस घेतच असतात. कारण काय, सेट व्हायला, तिथलं वातावरण मॅच व्हायला थोडा वेळ लागत असतो. त्यामुळं आपल्याला त्यांची काळजी घेणं खूप गरजेचे. 15 दिवस तुम्ही कुठलीही शेळी घ्या, बोकड घ्या, त्याचे 8-15 दिवस चांगल्या प्रकारे काळजी घेतली ना तर नक्कीच आपल्या वातावरणात सेट होऊन एकदम चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि चांगले रिझल्ट देऊ शकतात. तर बघा, आता क्वालिटी तुम्ही बघितली, पांढरे सोजे ते बघा, हे कोटा आहे, गुलाबी कोटा आहे. कोटा बघा, आता हे सगळं वाळून गेलं आहे, पण मग खाल्लं नसल्यामुळं काय आपण त्यांना चारा जरी टाकला, मोठाले बोकड पाठी खाऊन घेतात, लहान पिल्ले तशीच उपाशी राहतात. त्यामुळे बघा, एक कोटाचा रिझल्ट, हे बाई होंडी. तर बघा, पूर्ण गुजरी, तोतापरी, अजमेरी सर्व क्वालिटी आहे. ही क्वालिटी यामध्ये असं असते दर गुरुवारी. तर हा शिरोईचा बोकड बघा क्रॉसिंगमध्ये, ही कोटाची बकरी क्रॉसिंगमध्ये, ही अजमेरी, गुजरी, अजून सगळे मिक्सिंग सगळं. तर या प्रकारे आपल्या सिल्लोडमध्ये दर गुरुवारी क्वालिटी येत असते. तर तुम्ही क्वालिटी बघा, क्वांटिटी न, क्वालिटीला महत्त्व असतं, क्वालिटीला महत्त्व द्या. 2 पैशांनी महाग जरी लागलं पण क्वालिटीचा माल घ्या. क्वालिटीवर सगळं अवलंबून असतं. त्यामुळं प्रत्येकानं क्वालिटीवर अवलंबून राहायचं. 2 पैसे शिल्लक गेले चालतील, पण क्वालिटी महत्त्वाची असते मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आशा करतो की तुम्ही इतर गरजू शेळीपालकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल. नक्कीच त्याला 2 पैशाचा किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल. आणि नक्कीच ते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येऊन कृषी गोट फार्मला येऊन व्हिजिट देऊ शकतील आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतील. बोकड किंवा खरेदी करू शकतील, आपल्या व्यवसायाला बळकटी देऊ शकतील मित्रांनो. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं घंटीचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर भेटू, काळजी घ्या उन्हातानाची.